कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. काय रे बाळांनो, काय नाव आहे तुमची? या कामाला तुम्हाला कोणी लावलं? अरे वय काय तुमची? जय मॅडम. मॅडम तुम्हाला मी सांगितलं होतं ती ही मुलं बालमजुरी करताना ताकद घेतली त्यांच्याकडे चौकशी केली, त्यांची नावं काय वय काय काहीच सांगत नाही. बरं ह्या कामाला तुम्हाला कुणी लावलं असं विचारलं तरी काहीच बोलत नाही. यांना काही बोलता पण येणार नाही, खूपच लहान आहेत ती. हा मॅडम, पण माहिती कशी मिळणार मग? मी अपर्णा माने, मी कलेक्टर आहे. या सगळ्यातनं मीच तुम्हाला बाहेर काढू शकते, इथून सोडवू शकते. मला फक्त तुमची वय सांगा आणि तुमच्याकडे तुमची डॉक्युमेंट का नाहीये ते सांगा. मॅडम जीजी येणार आहे. शांत बस, काही बोलू नको. स्वतः काय बोलत नाही, तो बोलतो त्याला अडवतोय रे. मॅडम जीजी तिला नाही आम्हाला सोडवून नेतील. ए सगळ्यांनी शांत राहा, काही बोलू नका. काय प्रकरण आहे हे? कळायलाच मार्ग नाही. कोण आहे आजीची? कोण आलंय? चिंचुके, कोरोना बाजूला उभं कर. हो साहेब. चल. नमस्कार, मी गिरीश गायकवाड उर्फ जीजी. नेते म्हणतात लोक आपल्याला. तुम्ही जीजी म्हणलं तरी चालेल. बाकी नाव ऐकलंच असेल तुम्ही. आज पहिल्यांदाच ऐकलं. ते एवढ्या वेळा ऐकलंय की नको नको झाले. म्हणणं काय? तुम्हा खाकीवाल्यांचं ही वारी आहे बरं का. एकदम मुद्द्याचं लागतं तुम्हाला. सोडा पोरांना, आपलीच पोर आहेत. जमणार नाही. पुढं ठेवला नाही, ठेवला नाही. जोपर्यंत माणूस आपल्याला पटत नाही तोपर्यंत आपण हात ठेवत नाही. मुळात या पोरांना इथं पकडून का आणलं? पुरं अल्पवयीन आहेत. जेवढी पकडलं तेवढी मजुरी करत होती. आता तुम्ही एवढे मोठे नेते, तुम्हाला माहित असेलच की बालमजुरी हा कायद्याने गुन्हा आहे. गुन्हा आहे. गुन्हा. उठा आता. यांचा निकाल आम्ही लावतो. मी लावतो ना. काय ही पोरं 18 वर्षाच्या वरची आहेत. विश्वास ठेवा आपल्यावर. शक्यच नाही. चेहरे बघा त्यांचे. या वयात त्यांनी मजुरी करायची का? बरं नसतील, तुम्ही म्हणताय तसं ह्या वयाची पोरं नसतील, पण तुम्ही कशाला ह्यात पडताय मॅडम?
वय वाढायला वेळ नाही, पैसा लागतो. लागतो का नाही? हा म्हणजे साहेब, बोला किती पाहिजेत? लवकर सोडा पोरांना. जीजी साहेब, मी आयुष्यात लय धडे शिकलो. त्यातला एक आज तुम्हाला शिकवतोच. कसं आहे, पैसा दिवस चांगला घालवतो, पण रात्रीची झोप चांगली येण्यासाठी ना रक्तात इमानच पाहिजे. त्यामुळे काम करायचं आता, पटकन निघायचं इथून. आणि आपला हा पैशाचा माज रुबाब जो आहे ना, त्या चौकीच्या बाहेर दाखवायचा. ही पोरं चौकशीच्या फेऱ्यात अडकल्यात, समजून घ्यायचं. बरोबर. आता यांची आयडेंटिटी आणली नाही तर या मुलांवर कारवाई होणार. आणि फक्त या मुलांवर नाही तर ज्या माणसाने यांना हे सगळं करायला भाग पाडलंय ना, त्यावरही कारवाई होणार, हे लक्षात असू द्या. धमकी. धमकी म्हणायची का मॅडम ही? उघड उघड लाच देणाऱ्याला धमकी नाही तर अटक केली पाहिजे. पण ठीक आहे, आत्तापुरतं खरंच एवढं ठीक आहे. पण एक लक्षात असू द्यात, ही मुलं इथून लाच देऊन नाही तर कायद्याच्या नियमानुसारच सुटतील. कसं आहे ना मॅडम, तुम्ही धडाडीच्या कलेक्टर आहात अशी ख्याती आहे तुमची. पण आम्ही पण काय कमी नाही ना. जाणून घ्या आमच्याविषयी. आम्हाला अटक तर लांबच, आमच्या वाकड्यात जायची पण हिंमत करणार नाही तुम्ही. चला, हे पोलीस स्टेशन आहे आणि इथं आवाज फक्त माझा चालतो. निघा. अर्धा तास देतो. काय असेल ती किंमत ठरवा. जगणं अवघड करून टाकीन दोघांचं. कसं आहे ना, गोडीत राहाल तर फायद्यात राहाल. येतंय ना लक्षात? मराठी चांगलं बोलता की तुम्ही. थांबून थांबून मराठी कळत पण असेल ना. काय म्हणलं मी आत्ता? निघायचं. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.